नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्रुव अकॅडमीच्या या एज्युकेशनल वेब सिरीजमध्ये आपलं स्वागत. या एज्युकेशनल वेब सिरीजद्वारे आपण विविध स्पर्धा परीक्षा जसं UPSC परीक्षा, MPSC परीक्षा यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या भारतीय राज्यघटना या विषयाचा अभ्यास करत आहोत. भारतीय राज्यघटना हा विषय UPSC MPSC परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा का ठरतो याची दोन कारणं आहेत. पहिलं महत्त्वाचं कारण, प्रत्येक परीक्षेमध्ये साधारण 15 ते 20% प्रश्न हे भारतीय राज्यघटनेवर विचारतात. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे या भारतीय राज्यघटनेच्या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं आपण ॲक्युरेटली मार्क करू शकतो. इतर कोणत्याही विषयाच्या तुलनेमध्ये भारतीय राज्यघटनेचे प्रश्न हे आपण अधिक व्यवस्थितपणे सोडू शकतो. आणि म्हणूनच परीक्षा पास होण्याच्या दृष्टीने भारतीय राज्यघटना हा खूप महत्त्वाचा विषय ठरतो. आजच्या या लेक्चरमध्ये आपण भारतीय राजकीय व्यवस्थेचं एक लक्षण, भारतीय संघराज्य व्यवस्था याचा विचार करणार आहोत. भारतीय राज्यघटनेची लक्षणं बघताना आपण असं म्हटलेलं होतं की संघराज्य व्यवस्था हे भारतीय राज्यघटनेचं एक महत्त्वपूर्ण लक्षण आहे. या लक्षणाबद्दल आपण चर्चा करण्याच्या आधी पहिला आपण विचार करूया की संघराज्य व्यवस्था म्हणजे नेमकं काय. संघराज्य व्यवस्था याची व्याख्या करताना आपण असं म्हणू शकतो की अशी राजकीय व्यवस्था आहे ज्यामध्ये एखाद्या देशाच्या विविध प्रांतांना, घटक राज्यांना त्यांची स्वायत्तता देऊन एकसंघ राजकीय व्यवस्था बनवण्यासाठी जी राजकीय व्यवस्था निर्माण केली जाते त्याला आपण संघराज्य व्यवस्था असं म्हणतो. मुळात राजकीय व्यवस्थेची आपण म्हणू शकतो की दोन प्रकारची राजकीय व्यवस्था असते. एक असते केंद्रीय व्यवस्था आणि दुसरी असते संघराज्य व्यवस्था. इंग्लिशमध्ये आपण याला युनिटरी सिस्टीम आणि फेडरल सिस्टीम असं म्हणतो. जी केंद्रीय व्यवस्था असते, ह्या केंद्रीय व्यवस्थेमध्ये संपूर्ण देशासाठी एकच कायदे मंडळ, एकच कार्यकारी मंडळ, एकच न्याय व्यवस्था असते. तर संघराज्य व्यवस्थेमध्ये मात्र दुहेरी शासन व्यवस्था दिसते. म्हणजे काय, तर केंद्रीय व्यवस्थेसाठी वेगळं कायदे मंडळ, वेगळं कार्यकारी मंडळ आणि राज्य, घटक राज्यांसाठी वेगळं कायदे मंडळ असतं. म्हणजे संघराज्य व्यवस्थेमध्ये शासनाचे दोन लेअर असतात. पहिला लेअर म्हणजे केंद्रीय व्यवस्था आणि दुसरा स्तर म्हणजे राज्य व्यवस्था. ओके, सो केंद्रीय व्यवस्था आणि संघराज्य व्यवस्था ह्यापैकी आपण संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे. भारतीय संविधान निर्माणकर्त्यांनी संघराज्य व्यवस्था स्वीकारली. मुळात संघराज्य व्यवस्था का स्वीकारली, त्याची गरज काय, तर भारत हा आकाराने अतिशय विशाल देश आहे. जगातल्या विविध देशांचा विचार करता हा आकाराने जगातला 7व्या नंबरचा देश आहे. उत्तर दक्षिण भारताची लांबी जवळजवळ 3000 किलोमीटर आहे आणि पूर्व पश्चिम लांबी जवळजवळ 3000 किलोमीटर आहे. अशा या 3000 किलोमीटर लांब आणि रुंद असलेल्या देशामध्ये एकच राजकीय व्यवस्था निर्माण करणं हे भारताच्या लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्याच्या स्वप्नाच्या विरोधात होतं. आणि त्यामुळेच एवढ्या विशाल देशासाठी आपण दोन राजकीय व्यवस्था निर्माण केल्या, म्हणजेच आपण संघराज्य व्यवस्था निर्माण केली. संघराज्य व्यवस्था स्वीकारण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे भारत फक्त आकाराने विशाल देश नाहीये, तर भारत लोकसंख्येच्या बाबतीत सुद्धा खूप मोठा देश आहे. चीनच्या नंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळी सुद्धा एक मोठ्या लोकसंख्येचा देश म्हणून भारत प्रसिद्ध होता. आणि ही मोठी लोकसंख्या दुर्दैवाने अशिक्षित आणि गरीब होती. मग अशा लोकसंख्येला जर अधिक चांगल्या पद्धतीची शासन व्यवस्था निर्माण करायची असेल तर त्यासाठी दुहेरी शासन पद्धत ही अधिक उपयुक्त होती आणि त्यासाठी आपण संघराज्य व्यवस्था स्वीकारली. तिसरं कारण म्हणजे भारतातली विविधता. एवढ्या मोठ्या देशामध्ये, प्रचंड देशामध्ये आपल्याकडे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती एकत्र नांदताना दिसतात. ह्या संस्कृतींच्या बाबतीत आपण बघतो की त्यांचं कल्चर, त्यांचं राहणीमान, त्यांची विचार पद्धत, त्यांची जीवन पद्धती वेगळी आहे आणि त्याचबरोबरीने ह्या वेगवेगळ्या प्रदेशांच्या भाषा सुद्धा वेगळ्या आहेत. आणि मग जर जे आपलं स्वप्न होतं, जे आपला मूळ उद्देश होता स्वातंत्र्याचा, म्हणजे लोककल्याणकारी राज्य निर्मिती,
ह्या लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी जर लोकांच्या भाषेत राज्यकारभार करता आला, लोकांच्या सोयीचा राज्यकारभार जर करायचा असेल, तर त्यासाठी संघराज्य व्यवस्था अधिक उपयुक्त होती आणि त्यासाठीच या विविधतेमुळे आपण संघराज्य व्यवस्था स्वीकारली. आपण चौथं महत्वाचं कारण जर विचार केला तर ते म्हणजे भारताची भौगोलिक स्थिती. भारत हा एक प्रचंड देश आहे, मोठा देश आहे आणि या मोठ्या देशामध्ये भौगोलिक विविधताही खूप आहे. जगातल्या सर्व प्रकारचं वातावरण या देशामध्ये सापडतं. अतिशय जास्त उन्हाळा असलेला राजस्थानचं वाळवंट आहे, तर अगदी अंटार्क्टिकावर किंवा उत्तर ध्रुवावर ज्या पद्धतीचं वातावरण असेल अशा पद्धतीचं वातावरण असलेला काश्मीरचा लडाखचा भागही आपल्याकडे आहे. हिमालय पर्वतातील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील परिस्थिती वेगळी आहे. म्हणजेच दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जर आपण विचार केला तर भारताच्या या भौगोलिक परिस्थितीमध्ये सुद्धा विविधता आढळते. मग अशा देशामध्ये त्या प्रदेशाच्या अनुकूल अशी जर आपल्याला व्यवस्था निर्माण करायची असेल तर त्यासाठी संघराज्य व्यवस्था अधिक उपयुक्त आहे. या मुख्य कारणांमुळे आपण भारतामध्ये संघराज्य व्यवस्था निर्माण केली. याशिवाय भारताची पार्श्वभूमी याचा अर्थ इंग्रजांच्या काळात आपल्याकडे इंग्रजांनी भारतातील संस्थानिकांना बऱ्याच अंशी स्वायत्तता दिलेली होती. याशिवाय भारतामध्ये इंग्रजांनी जे प्रांत पद्धती निर्माण केलेली होती, म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की मुंबई प्रांत, मद्रास प्रांत, कलकत्ता प्रांत असे अनेक प्रांत होते आणि या प्रांतांनाही काही प्रमाणात स्वायत्तता दिलेली होती. 1935च्या कायद्याने आपल्याकडे संघराज्य पद्धतीची निर्माण प्रक्रिया चालू झालेली होती. म्हणजेच एक प्रकारची लिगसी आपल्या संघराज्य पद्धतीला होती आणि तीच पद्धती आपण पुढे चालू ठेवली. आपण या महत्वाच्या लक्षणामुळे भारताच्या विविध प्रांतांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आपण भारतीय संघराज्य पद्धती स्वीकारण्याची कारण बघितली. आता आपल्याला विचार करायचा आहे की भारत खरोखरच संघराज्य आहे का, असं प्रश्न पडण्याचं कारण आहे की काही विचारवंत भारताला अर्धसंघ राज्य असं म्हणतात. या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की भारतीय संघराज्य पद्धतीमध्ये या दोन्ही प्रकारची लक्षणं आपल्याला दिसतात. म्हणून आपण पहिल्या या प्रश्नाचा विचार करूया की भारत संघराज्य आहे का. तर या प्रश्नाचं उत्तर हो असंच येतं. याचं कारण भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये अशी अनेक लक्षणं आहेत जी आदर्श संघराज्य पद्धतीची लक्षणं मानली जातात. आदर्श संघराज्य पद्धतीची कोणती लक्षणं, तर पहिलं लक्षण म्हणजे दुहेरी शासन प्रणाली. मगाशीच आपण बोललो की भारतामध्ये दोन प्रकारची शासन व्यवस्था आहे. एक केंद्राला म्हणजे दिल्लीतून कार्यरत असणारी शासन प्रणाली आणि दुसरं प्रत्येक राज्याच्या राजधानीतून कार्यरत असणारी राज्यातील शासन प्रणाली. म्हणजेच भारतामध्ये दोन प्रकारच्या शासन प्रणाल्या काम करतात. एक केंद्रीय व्यवस्था आणि दुसरं राज्य व्यवस्था. हे पहिलं लक्षण आहे संघराज्य व्यवस्थेचं आणि म्हणून आपण संघराज्य आहोत. संघराज्य पद्धतीचं दुसरं महत्वाचं लक्षण असतं ते म्हणजे लिखित राज्यघटना. भारतामध्ये आपली राज्यघटना लिखित स्वरूपाची आहे. या लक्षणावरून आपण म्हणू शकतो की भारत हे संघराज्य आहे. तिसरं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे सर्वोच्च राज्यघटना. म्हणजेच व्यवस्थेमध्ये सर्वोच्च स्थान हे राज्यघटनेला असतं. कायदे मंडळाला, कार्यकारी मंडळाला, न्याय मंडळाला किंवा कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही व्यक्ती समूहाला राज्यघटनेपेक्षा श्रेष्ठत्व दिलं जात नाही. यापैकी सर्वांनाच जे अधिकार प्राप्त होतात ते राज्यघटनेतून प्राप्त होतात. म्हणजेच राज्यघटना सर्वोच्च असते. अशी व्यवस्था भारतामध्ये आपण स्वीकारली. हे संघराज्य पद्धतीचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून आपण म्हणू शकतो की भारत हे संघराज्य आहे. चौथं लक्षण जे आहे त्याला आपण म्हणतो दृढ राज्यघटना. दृढ राज्यघटना म्हणजे काय, तर राज्यघटना निर्माण करताना, संघराज्य निर्माण करताना आपण विषयांची वाटणी केली. म्हणजे जेव्हा दुहेरी शासन प्रणाली घेतली तेव्हा संघराज्याला कोणत्या विषयांचे अधिकार, केंद्राला कोणते अधिकार, राज्याला कोणते अधिकार, अशा प्रकारे आपली विषयांची वाटणी केली. त्यासाठी आपण 3 सूची बनवल्या. एक केंद्र सूची, दुसरी राज्य सूची आणि तिसरी म्हणजे समवर्ती सूची. आता या सूचीमध्ये
काहीही बदल केंद्राने किंवा राज्याने करू नयेत, म्हणजे मनमानी करू नये, यासाठी राज्यघटनेमध्ये बदल करण्याची जी प्रक्रिया आहे ही दृढ म्हणजे सहजपणे बदल करता येणार नाहीत अशा प्रकारची रचना जर असेल तर त्याला दृढ राज्यघटना असं म्हटलं जातं. भारताच्या राज्यघटनेमध्ये, भारताची राज्यघटना ही खरं तर लवचिक राज्यघटना आहे, कारण भारताच्या राज्यघटनेमध्ये असे अनेक भाग आहेत ज्याच्यामध्ये सहजपणे बदल करता येतं. पण भारताच्या राज्यघटनेमधला केंद्र आणि राज्य म्हणजे संघराज्य व्यवस्थेशी संबंधित जो भाग आहे तो मात्र सहजपणे बदल करता येण्याजोगा नाही, आणि म्हणूनच म्हटलं जातं भारतीय राज्यघटना ही दृढ राज्यघटना आहे, जे संघराज्य व्यवस्थेचं लक्षण आहे. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे स्वतंत्र न्याय व्यवस्था. स्वतंत्र न्याय व्यवस्था संघराज्य व्यवस्थेत का महत्वाची, तर जेव्हा न्याय व्यवस्था स्वतंत्र असते तेव्हा ती केंद्राच्याही नियंत्रणात काम करत नसते आणि राज्याच्या नियंत्रणातही काम करत नसते, आणि त्यामुळेच जर केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये कोणता विवाद निर्माण झाला किंवा वेगवेगळ्या घटक राज्यांमध्ये कोणता विवाद निर्माण झाला तर न्याय व्यवस्था स्वतंत्र असल्यामुळे ती या अशा वादाच्या प्रसंगांमध्ये योग्य तो निर्णय देऊ शकतो, कोणताही पक्षपात न करता निर्णय दिला जाऊ शकतो, आणि म्हणूनच संघराज्य व्यवस्थेमध्ये स्वतंत्र न्याय व्यवस्था असणं आवश्यक आहे. भारताच्या संघराज्य पद्धतीमध्ये न्याय व्यवस्थेला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे, आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की स्वतंत्र न्याय व्यवस्था भारतामध्ये असल्याने भारताला आपण संघराज्य व्यवस्था असं म्हणू शकतो. त्याच्या पुढचं लक्षण आहे ते म्हणजे द्विगृही संसद. संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्रीय व्यवस्थेमध्ये म्हणजे जिकडे केंद्र सरकार काम करत असतं, ह्या केंद्रामध्ये केंद्रीय कायदे मंडळामध्ये दोन सदन असतात. पहिलं सदन म्हणजे राज्यसभा आणि दुसरं सदन म्हणजे लोकसभा. आता या दोन सदनांची गरज काय संघराज्य व्यवस्थेमध्ये, तर केंद्रीय व्यवस्थेमध्ये केंद्रात लोकांचे प्रतिनिधी म्हणजे लोकसभा असते, आणि त्याचबरोबरीने प्रत्येक राज्याला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून राज्यसभा असते. अशा प्रकारे द्विगृही संसद ज्या व्यवस्थेमध्ये असते त्याला आपण संघराज्य व्यवस्था म्हणतो. भारतामध्ये सुद्धा द्विगृही संसद आहे, म्हणजे संघराज्य पद्धतीचं आणखीन एक लक्षण आपल्याला मिळालं. या 6 लक्षणांमुळे आपण म्हणू शकतो की भारतीय व्यवस्था ही संघराज्य पद्धतीची आहे. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे भारताच्या संघराज्य पद्धतीवर काही लोक आक्षेप घेतात की भारताची संघराज्य व्यवस्था ही पूर्ण संघराज्य नाही तर अर्ध संघराज्य आहे, कारण काही लक्षणं अशी आहेत जी केंद्रीय पद्धतीची लक्षणं आहेत पण भारतीय व्यवस्थेने ती स्वीकारलेली आहेत. आता ही लक्षणं कोणती, तर सामान्यपणे अमेरिकेच्या संघराज्य पद्धतीला आदर्श संघराज्य पद्धती असं म्हणतात. मग ह्या 6 लक्षणांच्या पुढे अमेरिकन संघराज्य पद्धतीमध्ये आणखीन 3 लक्षणं आपल्याला दिसतात. ती म्हणजे पहिलं म्हणजे एकेरी नागरिकत्व. भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे तर अमेरिकन व्यवस्थेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहेत, म्हणजे त्यांच्याकडे केंद्र म्हणजे संपूर्ण देशासाठी एक नागरिकत्व तर त्यांच्या घटक राज्यांसाठी वेगळं नागरिकत्व अशी व्यवस्था आहे. म्हणजे अमेरिकन संघराज्य पद्धतीमध्ये ह्या 6 लक्षणांच्या पलीकडे 2 प्रकारचं नागरिकत्व हे लक्षण आहे, पण भारतामध्ये मात्र एकेरी नागरिकत्व आहे जे केंद्रीय प्रकारचं लक्षण आहे. केंद्रीय व्यवस्थेमध्ये हे लक्षण असतं. त्याच्या पुढे अमेरिकन राजकीय व्यवस्थेमध्ये न्याय व्यवस्था, प्रत्येक राज्याची न्याय व्यवस्था ही वेगवेगळी आहे, तर भारतामध्ये मात्र संपूर्ण देशासाठी एकच न्याय व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे, ज्याला आपण एकात्मिक न्याय व्यवस्था असं म्हणतो. ही एकात्मिक न्याय व्यवस्था हे केंद्रीय पद्धतीचं लक्षण आहे. म्हणजे आपल्याला केंद्रीय पद्धतीची 2 लक्षणं मिळाली. पहिलं म्हणजे एकेरी नागरिकत्व आणि दुसरं म्हणजे एकात्मिक न्याय व्यवस्था. भारतीय व्यवस्थेमध्ये केंद्रीय पद्धतीचं तिसरं एक लक्षण आहे ते म्हणजे एकच राज्यघटना. अमेरिकेसारख्या आदर्श संघराज्य पद्धतीमध्ये 2 प्रकारच्या राज्यघटना असतात. ते म्हणजे प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र राज्यघटना, ती त्या राज्याने बनवायची आहे, आणि दुसरं म्हणजे संपूर्ण देशासाठी एक वेगळी राज्यघटना.
बघा, अमेरिकेमध्ये संपूर्ण देशासाठी वेगळी राज्यघटना आहे, तर प्रत्येक घटक राज्याची आपली वेगळी राज्यघटना आहे. पण भारतामध्ये मात्र केंद्रीय व्यवस्थेप्रमाणे संपूर्ण देशासाठी आणि घटक राज्यांसाठी मिळून एकच राज्यघटना आहे. म्हणजेच भारतामध्ये संघराज्य व्यवस्थेची 6 लक्षणं मिळाली, तर भारतामध्ये केंद्रीय व्यवस्थेची 3 लक्षणं मिळाली. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की भारत हे अर्धसंघ राज्य आहे, कारण काही लक्षणं केंद्रीय पद्धतीची तर काही लक्षणं संघराज्य पद्धतीची असल्याचे आपल्याला दिसतात. पण त्यातही भारतीय संघराज्य पद्धती ही केंद्राकडे झुकलेली संघराज्य पद्धती आहे असं म्हटलं जातं. केंद्राकडे झुकलेली म्हणजे काय, तर केंद्राला आपण जास्त अधिकार दिलेले, राज्यांच्या तुलनेत केंद्राला जास्त अधिकार आहे. आपण याचा विचार करूया, का म्हटलं जातं भारताला केंद्राकडे झुकलेली राज्यघटना. तर काही लक्षणं आपल्याला आढळतात की ज्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की भारताला केंद्राकडे झुकलेली राज्यघटना म्हणतात. पहिलं एक लक्षात घ्या की संघराज्य व्यवस्थेचं पहिलं लक्षण आपल्या घटनेच्या कलम 1 मध्येच आहे, ज्याच्यामध्ये भारताची व्याख्या केलेली आहे. या व्याख्येमध्ये भारताला संघराज्यही म्हटलेलं नाहीये आणि केंद्रीय व्यवस्थाही म्हटलेलं नाहीये, युनिटरी सिस्टीम असं नाही म्हटलेलं आहे, तर इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट्स असं म्हटलेलं आहे. याच्यावरनं ह्या कलम 1 मधून आपण लक्षात घेऊ शकतो की जाणीवपूर्वक आपण घटनेच्या कलम 1 मध्ये संघराज्य हा शब्द टाळला आहे. आता आपण एक लक्षात घेऊया की संघराज्य शब्द का टाळला आहे. याचं कारण आंबेडकरांना जेव्हा संघराज्य व्यवस्था निर्माण केली तेव्हा घटनेच्या निर्माणकर्त्यांना असं म्हणायचं होतं की आम्हाला एकाच वेळी राज्यांना स्वायत्तता द्यायची आहे, पण त्याच वेळी आपल्याला भारताची एकताही निर्माण करायची आहे, एकता टिकून ठेवायची आहे. आणि त्यामुळे जाणीवपूर्वक राज्यांना स्वायत्तता देणारा संघराज्य हा शब्द टाळला गेला. पहिलं म्हणजे कलम 1 मध्येच आपल्याला दिसतं की संविधान निर्माण करताना राज्यांना स्वातंत्र्य द्यायचं होतं, पण त्याच वेळी जास्तीचे अधिकार केंद्राकडे ठेवायचे होते. आणि म्हणून नाव देताना आपण युनियन ऑफ स्टेट, राज्यांचा संघ असा शब्द प्रयोग केला. त्याच्या पुढे आपण म्हणू शकतो की दुसरं आपण म्हणू शकतो की संकटकालीन जी व्यवस्था आहे, ओके, या संकटकालीन व्यवस्थेमध्ये आपल्याला कलम 352, कलम 356, कलम 360 ही जी कलम आहेत, ज्याला आपण आणीबाणीची कलम म्हणतो, ह्या आणीबाणीच्या व्यवस्थेमध्ये भारतीय संघराज्य पद्धती पूर्णपणे केंद्रीय व्यवस्थेमध्ये परावर्तित केली जाऊ शकते, रूपांतरित केली जाऊ शकते. म्हणजे राज्यांचे अधिकार हे केंद्राकडे सोपवले जातात. आता ह्या 3 आर्टिकल्समुळे, या 3 कलमांमुळे भारतीय राज्यघटना ही केंद्रीय पद्धतीची बनते. आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की भारतीय संघराज्य ही केंद्राकडे झुकलेली व्यवस्था आहे. बघा, आपण विचार केला की एकेरी नागरिकत्व, दुसरं एकात्मिक न्याय व्यवस्था, एकच राज्यघटना, ही 3 कलम सुद्धा, ही 3 लक्षणं सुद्धा केंद्रीय व्यवस्थेची होती. त्याच्या पुढे संकटकालीन व्यवस्थेसाठी निर्माण केलेली 352, 356, 360 ही कलम म्हणजे आणीबाणीची कलम ही सुद्धा केंद्रापेक्षा राज्यापेक्षा केंद्राला जास्त महत्व देतात. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की भारतीय व्यवस्था ही केंद्राकडे झुकलेली आहे. त्याच्या पुढे जर आपण विषयांच्या वाटणीचा विचार केला, आपण बघितलं होतं की संघराज्य लक्षणामध्ये दुहेरी शासन प्रणाली आणि दुहेरी शासन प्रणालीमध्ये विषयांची वाटणी हे एक महत्त्वाचं लक्षण होतं. जर विषयांच्या वाटणीचा विचार केला तर आपल्याकडे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा 3 सूची मिळतात. यातही केंद्र सूचीमध्ये खूप जास्त विषय आहेत आणि महत्त्वाचे विषय आहेत. 99 विषय केंद्र सूचीमध्ये आहेत, तर राज्य सूचीमध्ये तुलनेने कमी आणि कमी महत्त्वाचे विषय आहेत. 61 विषय फक्त राज्य सूचीमध्ये आहेत. याचा अर्थ असा आहे की केंद्राला अधिक महत्त्व दिलेलं आहे आणि राज्यांना तुलनेने कमी महत्त्व दिलेले आहे. त्याच्यापैकी जी 3री सूची आहे, समवर्ती सूची, या बाबतीतही आपल्याला राज्यांपेक्षा केंद्राला जास्त महत्त्व दिलेलं दिसतं. बघा, समवर्ती सूचीमध्ये जे काही अधिकार सामावलेले आहेत त्यामध्ये केंद्राला महत्त्व दिलेलं दिसतं. याचं कारण जेव्हा या समवर्ती सूचीमध्ये कायदे करण्याचा अधिकार केंद्रालाही आहे आणि राज्यांनाही आहे, पण जर केंद्राने एखाद्या विषयावर कायदा केला असेल
तर राज्यांना त्या विषयात कायदा करण्याचा अधिकार नाही. पण राज्याने एखाद्या विषयावर कायदा केलेला असेल तर त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार केंद्राला आहे आणि मग त्यावेळी राज्याचा कायदा रद्द केला जाऊ शकतो. काही विशिष्ट परिस्थिती आहेत की ज्यामध्ये राज्याने केलेला कायदा रद्द होत नाहीत, पण त्याविषयी आपण स्वतंत्रपणे पुढच्या लेक्चरमध्ये बोलणार आहोत. याच्या बरोबरीने विषयांच्या वाटणीमध्ये आणखीन एक महत्त्वाचं लक्षण आहे, ते म्हणजे रेसिड्युअल पॉवर्स किंवा अवशिष्ट अधिकार जे असतात, जे राखीव अधिकार असतात, म्हणजे असे अधिकार जे केंद्र सूचितही नाहीत, जे राज्य सूचितही नाहीत, जे समवर्ती सूचितही नाहीत, त्यांना आपण रेसिड्युअल पॉवर्स असं म्हणतो. ह्या रेसिड्युअल पॉवर्सच्या बाबतीत सर्वसाधारणपणे इतर राज्यघटनांमध्ये हे ज्या रेसिड्युअल पॉवर्स असतात ह्या राज्यांकडे सोपवलेल्या असतात, तर भारतीय व्यवस्थेमध्ये मात्र रेसिड्युअल पॉवर्स केंद्राकडे सोपवलेल्या आहेत. याचा अर्थ भारतीय संविधान निर्माण करणाऱ्यांनी राज्यांपेक्षा केंद्राला अधिक जास्त महत्त्व दिलेलं दिसतं. त्याच्या पुढचा महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे राज्य सूचित कायदे करण्याचा अधिकार. हे जे काही महत्त्वाचा भाग आहे याच्यामधून पण आपल्याला लक्षात येतं की भारतीय संविधान निर्माण करणाऱ्यांनी राज्यापेक्षा केंद्राला जास्त अधिकार दिलेले आहेत. उदाहरणार्थ कलम 249 द्वारे आपण केंद्राला हा अधिकार दिलेला आहे, जर राज्यसभेने 2/3 पेक्षा जास्त बहुमताने राज्य सूचीतील विषयावरचं एखादं विधेयक पारित केलं तर केंद्र सरकार राज्य सूचित कायदा बनवू शकतं. दुसरं, कलम 250 द्वारे केंद्राला हा अधिकार आहे की जेव्हा कलम 352 द्वारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित होते त्यावेळी केंद्राला राज्य सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. पुढे कलम 252 जे आहे हे 252 कलम सांगतं की 2 किंवा अधिक राज्यांनी जर केंद्राला विनंती केली की राज्य सूचीतील विषयावर केंद्राने कायदा करावा तर केंद्र राज्य सूचीतील विषयावर कायदा करू शकतं. पण अशा प्रकारचा कोणताही अधिकार म्हणजे केंद्र सूचित कायदा करण्याचा अधिकार राज्यांना नाही. पुढे कलम 253 द्वारे राज्यघटनेने असं सांगितलेलं आहे की एखाद्या आंतरराष्ट्रीय विषयाच्या संदर्भात जर केंद्राने एखादा करार केलेला असेल आणि हा विषय राज्य सूचीतील असेल तर केंद्र राज्य सूचीतील या विषयावर कायदा करू शकतं. याच्या बरोबरीने कलम 356 सांगतं की जेव्हा राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होते तेव्हा या राष्ट्रपती राजवटीच्या काळात सुद्धा केंद्राला राज्य सूचित कायदा करण्याचे अधिकार प्राप्त होतात. ह्या सगळ्या अधिकारांच्या बाबतीत आपल्याला एक सांगता येतं की बघा, केंद्राला राज्य सूचित कायदे करण्याचा अधिकार आहे पण राज्यांना मात्र केंद्र सूचित कायदे करण्याचा अधिकार नाही. म्हणजेच संविधानकर्त्यांनी केंद्राला अधिक महत्त्व दिलेलं आहे, म्हणजेच आपली राज्यघटना केंद्राकडे झुकलेली आहे. पुढे राज्याच्या अधिकारांचा जर आपण विचार केला, राज्याला संविधानाने दिलेल्या अधिकारांचा जर आपण विचार केला तर कलम 3 हे जे आहे हे कलम 3 खूपच महत्त्वाचं ठरतं. कारण कलम 3 द्वारे राज्याची सीमा बदलणं किंवा राज्याचं नाव बदलणं किंवा राज्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे बदल करणं हा अधिकार केंद्राला प्राप्त आहे. म्हणूनच भारताच्या बाबतीत असं म्हटलं जातं की भारतातली राज्य ही सहजपणे विघटन करता येण्याजोगी आहेत, पण भारताची संघराज्य व्यवस्था मात्र विघटन करता येण्याजोगी नाही. अमेरिकेमध्ये मात्र हीच परिस्थिती राज्यांच्या बाजूने झुकलेली दिसते. अमेरिकन केंद्राला राज्यांच्या नावामध्ये किंवा राज्यांच्या सीमेमध्ये बदल करण्याचा अधिकार नाही. म्हणजेच अमेरिकेमध्ये राज्यांचं विघटन होत नाही. इन अमेरिका states are indestructible and union is also indestructible, but in India states are destructible but union is indestructible. हा जो डिफरन्स आहे या डिफरन्स वरून आपल्याला लक्षात येतं की भारतामध्ये राजकीय व्यवस्था केंद्राला अधिक जास्त महत्त्व देते, ज्याच्यामध्ये राज्यांच्या अस्तित्वाला सुद्धा किंमत नाहीये. पुढे जर आपण राज्यसभेतल्या प्रतिनिधित्वाचा विचार केला तर भारतामध्ये अमेरिकन संघराज्य पद्धतीशी पुन्हा एकदा आपण तुलना करू. अमेरिकन संघराज्य पद्धतीमध्ये प्रत्येक राज्याचे
प्रतिनिधी जी त्यांच्या सिनेटमध्ये त्यांच्या राज्यसभेत जातात ते समान आहेत, पण भारतामध्ये मात्र प्रत्येक राज्याला राज्यसभेत दिलेलं प्रतिनिधित्व वेगवेगळं आहे. उत्तर प्रदेशचे 31 प्रतिनिधी जातात, तर 6 राज्य अशी आहेत किंवा ज्यांचे एकच प्रतिनिधी राज्यसभेत जातो. म्हणजे याच्या बाबतीत सुद्धा राज्यांना समानता किंवा महत्व दिलेलं दिसत नाही. याच्यामधून असं सूचित करायचंय की भारताच्या दृष्टीने राज्यांना वेगळं स्थान नाहीये किंवा स्वातंत्र्य नाहीये जे अमेरिकन व्यवस्थेमध्ये आहे. त्याच्यापुढे अखिल भारतीय सेवा हे सुद्धा एक केंद्रीय लक्षण आहे, केंद्राकडे झुकलेलं आहे. IAS, IPS, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, याच्या 3 सर्व्हिसेस आहेत, त्या अखिल भारतीय सेवा आहेत. या अखिल भारतीय सेवांच्या बाबतीत त्यांचं पूर्ण नियंत्रण हे केंद्र सरकारकडे असतं, पण या अखिल भारतीय सेवा राज्यांच्या सेवेत काम करत असतात आणि त्यामुळे या अखिल भारतीय सेवांच्या माध्यमातून केंद्र सरकारला राज्यांवर नियंत्रण करण्याची संधी प्राप्त होती. कलम 312 द्वारे अशा प्रकारे अखिल भारतीय सेवांची निर्मिती करता येते. मग ह्या अखिल भारतीय सेवा ही सुद्धा आपल्या संविधानकर्त्यांनी केंद्राला दिलेली एक ऍडिशनल पॉवर आहे असं आपण म्हणू शकतो. ह्याच्या बरोबरीने इतर काही महत्वाचे जे ऑफिसर आहेत, उदाहरणार्थ CAG, CAG, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल, एकच इलेक्शन कमिशन होतं सुरुवातीला भारतामध्ये. त्याचप्रमाणे हायकोर्टचे जजेस अपॉइंट करणं आणि त्यांना काढून टाकणं, या संदर्भातल्या ज्या काही तरतुदी आहेत या पूर्णपणे केंद्राकडे गेलेल्या आहेत. राज्यांचा त्याच्याशी काही संबंध नाही. म्हणजे इथे सुद्धा पुन्हा आपली व्यवस्था केंद्राकडे झुकल्यासारखी वाटते. त्याचबरोबरीने बघा, भारतामध्ये राज्यांसाठी स्वतंत्र राष्ट्रध्वज नाही, राज्यांसाठी वेगळं राष्ट्रगीत नाही, राज्यांसाठी वेगळी चलन व्यवस्था नाही. राष्ट्रध्वज एकच, राष्ट्रगीत एकच आणि चलन व्यवस्था सुद्धा एकच. ह्या लक्षणांमुळे सुद्धा भारत हा केंद्रीय व्यवस्था असल्यासारखा वाटतो. याच्या बरोबरीने कलम 351 हे एक महत्वाचं कलम आहे, कारण या कलमाद्वारे सुद्धा आपण भारताला केंद्रीय व्यवस्था म्हणजे एकसंघ व्यवस्था बनवण्याचा प्रयत्न करतोय असा एक आभास निर्माण होतो. कारण कलम 351 सांगतं की हिंदी भाषेचा राष्ट्रभाषा म्हणून प्रचार करावा, ज्याद्वारे संपूर्ण भारत एकसंघ युनिट बनेल. म्हणजे ह्या कलमाच्या द्वारे सुद्धा केंद्र सरकारला अधिक महत्व देण्याचा एक प्रकारे प्रयत्न आपल्या संविधानकर्त्याने केलेला आहे. आता आपण बघूया पुढचा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे भारतीय आणि अमेरिकन संघराज्य पद्धतीमध्ये असा जो डिफरन्स आहे, हे वेगळेपणा आहे, हे का आहे? याचं कारण आहे की अमेरिकन संघराज्य पद्धती जी बनलेली आहे त्याची प्रक्रिया आणि भारतीय संघराज्य पद्धती बनण्याची प्रक्रिया ही परस्परांहून भिन्न आहे. अमेरिकन संघराज्य पद्धती ही पूर्वी म्हणजे अमेरिकन संघराज्य बनण्याच्या आधी तिकडे अनेक स्वतंत्र राज्य होती आणि मग ही राज्य कायम एकमेकांशी संघर्ष करत राहायची. नंतर कधीतरी असं झालं की ज्यामुळे ह्या सगळ्या राज्यांनी एकत्र येऊन आपले अधिकार शेअर केले आणि त्यांनी हे शेअर करून म्हणजे राज्यांनी करार करून केंद्राची निर्मिती केली. भारतामध्ये मात्र काय झालेलं आहे की भारताला इंग्रजांनी स्वातंत्र्य दिलं त्यावेळी म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आपण एक देश म्हणून स्वातंत्र्य झालो आणि मग त्याचा राज्यकारभार अधिक सोप्या पद्धतीने करता यावा म्हणून केंद्राने राज्यांची निर्मिती केली. म्हणजे भारताच्या बाबतीत असं म्हणू शकू की भारत हा राज्यांच्या करारामधून निर्माण झालेला देश नाही आणि त्यामुळे राज्यांना मुळात कोणतेच अधिकार नव्हते. जे काही अधिकार प्राप्त झाले हे केंद्रातून राज्यांना प्राप्त झाले, पण अमेरिकन व्यवस्थेमध्ये मात्र राज्यांकडून केंद्राला अधिकार प्राप्त झाले आणि म्हणून अमेरिकन व्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त अधिकार राज्यांना आहेत, तर भारतीय व्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त अधिकार केंद्राला आहेत. शेवटचं लक्षण आपण विचार करूया. शेवटचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे भारतीय संविधान निर्माणकर्त्यांनी असे का केले, म्हणजे आपण केंद्राकडे झुकणारी व्यवस्था निर्माण का केली. तर याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे पार्श्वभूमी. ओके, पहिलं कारण आहे पार्श्वभूमी. इंग्रजांच्या काळातच आपल्याकडे जी व्यवस्था निर्माण झालेली होती त्या व्यवस्थेमध्ये केंद्रामध्ये गव्हर्नर जनरल असायचा आणि प्रांतांमध्ये गव्हर्नर असायचे. जास्तीत जास्त अधिकार केंद्राकडेच होते अमेरिकन या ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळात.
या ब्रिटिश काळामध्ये जी व्यवस्था होती हीच व्यवस्था बऱ्यापैकी आपल्याला पुढे चालत राहिलेली आणि त्यामुळेच आपल्याला केंद्रीय व्यवस्थेला अधिक महत्त्व द्यावं लागलं. या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला लक्षात येतं की ब्रिटिशांची राजकीय पद्धत आपली सातत्याने पुढे तशी चालत राहिली, काही अंशी ते आपण तशाच पद्धतीने चालू ठेवलं. पण स्वातंत्र्य मिळण्याच्या काळामध्ये सुद्धा मुस्लिम लीगचं राजकारण, जी फुटीरतेचं राजकारण होतं, त्या फुटीरतेच्या राजकारणामुळे आपल्याला अधिक प्रकर्षाने जाणवायला लागलं की जर आपण राज्यांना जास्तचे अधिकार दिले तर कदाचित आपल्या देशाची एकता धोक्यात येईल. मुस्लिम लीगच्या राजकारणाचा परिणाम भारताच्या फाळणीमध्ये झाला. मग एक अशी फाळणी झाल्यानंतर आपण अधिक जास्त सावधपणे पावलं टाकली. आपल्याला राज्यांना अधिकचे अधिकार द्यायचे नव्हते. 1940च्या पुढचं जर राजकारण तुम्ही बघितलात तर काँग्रेस, जो स्वातंत्र्य लढ्यातला सर्वात महत्त्वाचा पक्ष होता, हा काँग्रेस कायमच अधिक सशक्त केंद्राचा आग्रह धरत होता, तर मुस्लिम लीग हा राज्यांना अधिक अधिकार देण्याची मागणी करत होता. आता तोच विचार प्रवाह पुढे कायम राहिल्यामुळे आपल्याकडे सशक्त केंद्रीय पद्धत म्हणजे केंद्राकडे झुकलेली पद्धत आपण स्वीकारली. त्याचबरोबरीने भारतातील जी विविधता आहे, ह्या विविधतेचा उपयोग करून कदाचित भारत विरोधी शक्ती भारतामध्ये फुटीरता निर्माण करू शकतील. मग अशी स्थिती निर्माण झाल्यास आपल्याला योग्य ती कारवाई करता यावी यासाठी आपण केंद्राकडे झुकलेली व्यवस्था निर्माण केली. त्याच्या बरोबरीने अनेक बाह्य शक्ती या भारतावर कार्यरत असतात. या बाह्य शक्ती नेहमीच भारताच्या एकतेला धोका ठरत आलेल्या आहेत. मग या बाह्य शक्तीने जर भारताच्या अंतर्गत विरोधकांना ताकद पुरवली तर अशा बाह्य शक्तींविरुद्ध लढण्यासाठी आपल्याकडे सशक्त केंद्र पाहिजे. जर राज्य अधिक ताकदवान असती तर कदाचित भारतासारखा मोठा देश एकसंघ राहू शकला नसता आणि म्हणूनच आपण अधिक ताकदवान केंद्र निर्माण केलं, म्हणजेच केंद्राकडे झुकणारी व्यवस्था निर्माण केली. आणि शेवटचा महत्त्वाचा भाग की ज्याच्यामुळे आपण केंद्रीय व्यवस्था निर्माण केली ती म्हणजे भारतात असलेला अंतर्विरोध. म्हणजे मगाशीच म्हटल्याप्रमाणे भारतातली विविधता, भारतातली पार्श्वभूमी, त्याचबरोबर भारतातली अनेक संस्थाने जे भारत स्वतंत्र होण्याच्या प्रक्रियेच्या वेळी भारतामध्ये सामील व्हायला तयार नव्हती, त्यांची अंतर्गत कारस्थानं चालू होती. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला की ज्यावेळी भारतातील फुटीरतावादी गट सुद्धा ताकदवान होते, मग त्यांना अधिक शक्ती मिळू नये यासाठी आपण केंद्राकडे झुकलेली व्यवस्था स्वीकारली. आजच्या या लेक्चरमध्ये मी संघराज्य व्यवस्थेच्या अनेक महत्त्वपूर्ण भागांना तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर हे एक्सप्लेनेशन व्यवस्थितपणे समजलं असेल, जर तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुम्ही खालच्या कमेंटमध्ये तुमचं मत जरूर कळवा. थँक्यू.